मोठं बिल आहे. आता काय मोठं ते काय म्हटलं? मोठं म्हणजे आता काय 27 लाख. हां तुमचे मित्र माझ्यासोबत बोलूच नाही शकत. माझ्यासोबत मागच्या वर्षी पण म्हणले ते उगाचच बिनकामानं. काल पण त्यांचं प्लॅनिंग होतं पण ते सांगा. शिक्षण कुठलं आहे? पाटील. नाही आपला बडोदाचं काम आहे. कितीचं आहे बिल? बिल आहे 27 लाखाचं. आता कसं असतं 20 लाखाच्या वरती मॅडमचं × 3 असते. 3%? तसं नाही. हां. जसं आम्ही 1 लाखाचं बिल आहे हां. गुणिले 2 तर 2000 रुपये मॅडमचे घेतो. अच्छा. आणि 27चं बिल आहे 20च्या वरती बिल आहे 27 गुणिले 3 2 54. तेच सांगत होतो तुम्हाला, त्याच्यासाठी सांगितलं मी म्हणून पैसे नाही घेतले. हां. 20च्या वरती आहे तर मॅडमची इथे × 3 लागेल. 20च्या वरती हां. कसं काय यार? ही नियम बरोबर म्हणून नाही. म्हटलं तुम्ही नवीन आहे मी काहीच नाही बोलू हां, शकत. हां, हां. मॅडम मला बोलतील तर मला तुम्हाला सांगायला लागेल. हां. कारण हे की पण माझे- सर्वांना मग लहान बिल बनवून आणले ते परवडते ना आपल्याला. नाही आमचे कसं छोटे मोठे बिल राहते 20च्या वरती मॅडमचं मला इंटिमेशन आहे. हां. असं म्हणून म्हटलं कसं सांगू सांगा. अच्छा. तर आता किती द्यायचे तुम्हाला? म्हणजे 27 तरी किती होते? 54 होते. 5000 रुपये. 400 5000 रुपये देऊन द्या मी करून देईन. तर 10 मोजून 1 2 3 4 5 500 रुपये मला द्या. 500 तुम्हाला बी द्यायला. कॅशियरला द्या. तुम्ही त्यांनी 500 रुपये पेमेंट टाकणाऱ्याला 500 रुपये मला. 500 रुपये कोणाला? कॅशियर. चला मी तुम्ही द्या ठीक तुमच्या आहे. हातानं. हां. तसं तुम्ही नवीन आहे. या माणसाची कधी योगाची 28 फेब्रुवारी. अरे या काका तुम्ही या त्यांना द्यायचे. अतुल हे बोलून घे. मग यांना कसं माहित पडून दिलं? यांना कसं माहित पडून? अच्छा तुम्ही द्या. पकडा. हां ठीक आहे. हां ओके ओके सर. आता झालं ना? आता मी काय म्हणतो पेमेंट कधीपर्यंत निघू शकतो? सोमवारी किंवा मंगळवारी.